हे आहे, हे जे काल सगळं घडलं त्याची आगाऊ सूचना निवेदनाद्वारे मुस्लिम समाजानं निवेदनात म्हटलेलं आहे की पुण्यावरून एक गट येणार आहे, गट तिथं प्रचंड प्रमाणात तोडफोड करणार आहे आणि कसं प्लॅनिंग करायचं, कसं कोण पुढे गेल्यानंतर कसं घुसायचं वगैरे हे सगळं त्यांनी ठरवलेलं असं लेखी निवेदन बरोबर आहे. हा प्रश्न मला का विचारला? नाही नाही, हा प्रश्न सरकार हा विचारा ना. हा प्रश्न तुम्ही सरकार नाही हा प्रश्न नाही हा ऐका ना. ठीक आहे, मी आता 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 मला आता आता मी हे बघा, हे ऐका. गजापूरमध्ये अनेक घरांमध्ये माहिती होती, त्या ठिकाणी देखील हल्ले झाले. हीच का शिवभक्त अशा पद्धतीने मला त्याची कल्पना नाहीये आणि मी अशा गोष्टीला केव्हाही समर्थन करत नाही. त्या पद्धतीचा 100% त्या ठिकाणी हिंदूंची अतिक्रमण होती, त्या ठिकाणी हिंदूंची दुकानं होती आणि कुठल्याही पद्धतीने प्रोपोगंडा करून त्या ठिकाणी हिरवळच आम्ही काढली का आणि आम्ही अशा पद्धतीने स्टेटमेंटच केले का, हे वातावरण देण्याचं कोणी प्रयत्न करू नये. एक पदाधिकारी म्हणून माझी महाराष्ट्राला विनंती आहे, याच्या पूर्वी जे छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, यासीन भटकळ सारखा माणूस त्या ठिकाणी राहतो. या कोल्हापुरामध्ये बॉम्ब बनवण्याचे कारवाया करण्यासारख्या गोष्टी घडतात. 2-4 महिन्यापूर्वी त्याच्यावरती कारवाया होतात आणि जर अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील, अशा पद्धतीचा उद्रेक समोर येत असतील, इथले पालकमंत्री जर या सगळ्या गोष्टी सांगत असतील आणि ह्या भूमिका पुढे माझी विनंती आहे की मी माझ्या याच्यात सुद्धा बोललो. माझा प्रामाणिक मुद्दा काय होता? अतिक्रमण काढणे. बरोबर, मी हे सुद्धा म्हटलो अतिक्रमण दोघांचं आहे म्हटलं का नाही मी? तर आता विषय इकडे तिकडे नेऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. आपण मनकापूरमध्ये असताना खरं वरती गडावरती दगड होती, मला हे पोलिसांचं काम आहे. पोलिसांनी हे सगळी माहिती घ्यायला पाहिजे. हे तुम्ही दगडफेक म्हणताय, मला खरंच कळत नाही. तुम्ही एवढं पोलीस प्रोटेक्शन, तुम्ही बॅरिकेड्स लावलेत, हे लावले लोक, मला खरंच माहित नाही काय चाललंय. आमच्या राजवाडीमध्ये बोलतो राजेंद्र आमच्या गाड्याकडे पुढे शंभर टक्के मी परवा सुद्धा बोललोय. मला सांगा, या 1.5 वर्षात ते जे सत्तेत लोक आहेत त्यांच्याशी ते कनेक्टेड असल्यामुळं, त्यांच्याशी ते काय सहयोगी असल्यामुळं त्यांनी प्रेशर टाकलेलंच आहे. पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एवढा धाडशी निर्णय घेतला, त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुकच करायला पाहिजे. धाडशी निर्णय घेतला आणि अतिक्रमण काढायला लावलं. अतिक्रमण काढायला सुरुवात झाली, मग का बंद झालं? ते कोणी बंद करायला लावलं? परत मी सांगतो, 158 हे अतिक्रमण सिद्ध आहेत, दोन्हीकडचे सिद्ध आहेत. मग त्यामध्ये 6 आणि 13 नुसते कोर्टात गेले, बाकीची मोकळीच आहेत ना. म्हणूनच तुम्ही आज अतिक्रमण काढायचे आदेश दिलेत. आता मला खरं सांगू, मी प्रामाणिकपणाने आजपण गटकोट किल्ल्यांचं काम करायला लागलो, प्रामाणिकपणाने. आणि काम करत असताना मला जर एवढे अडथळे येत असतील, मी सोडून टाकतोय गटकोट किल्ल्याचं काम. नको बाबा, कुठे सांगितलं? अहो, एक पुढारी, एक नेता या गटकोट किल्ल्याची पुढे बोलत नाही. सगळे नुसतं मतं मिळवण्यासाठी सगळे खेळ चालू असतात. 350 हा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी, 350 शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षी म्हटले होते आम्ही 450 कोटी रुपये देऊ. काय दिले किल्ल्यांना? काय दिलेत? मी बोलायला लागलं सरळ बोलू शकतोय. एवढा त्रास जर मला सगळे देत असतील आणि जर सगळ्या नेत्यांना आणि सगळ्यांना, इव्हन कोल्हापूरच्या लोकांना मी जर नको असेल आणि सगळ्यांना नको असेल, तर मला सांगा, मी थांबतो. मला नाही करायचं. बस झालं, मला त्रास व्हायला लागलाय.
बस झाला तर. रायगडचं महिन्यातले 4-4 दिवस मी त्या गडकोट किल्ल्यांसाठी रायगडसाठी द्यायचं, तिकडे माझ्यावर आरोप करायचे. एक कमिशन खाऊन देत नाही कोणाला तिथं मी. मला बोलायला लावू नका. त्रासून गेलो मी आता. विशाळगड का? मला काय याच्यात राजकीय स्वार्थ मिळवायचा होता? प्रामाणिकपणाने गडकोट किल्ल्यांचं काम करण्यासाठी शिवाजी महाराजांचं ज्या किल्ल्यांनी त्यांना आश्रय दिले त्याच्यावर बोलणार तुम्ही. त्याच्यावर कोण बोलत तुम्ही? पत्रकार मला सुद्धा असे प्रश्न विचारतात. सॉरी, म्हणजे तुम्हाला मी ब्लेम करत नाही. अहो विचारा ना, हे प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना काय विचारत नाही? हे प्रश्न त्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय विचारत नाही? त्यांना विचारा तुम्ही काय केलंय? तो अतिरेकी यासिन भटकळ येतो का? आता बसलो आपण का? कोल्हापूरच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं नाही का? पालकमंत्र्यांना विचारलं नाही? पुरोगामी तुम्हाला शिकवतात का? विचारलं नाही तुम्ही? ते चालतं का तुम्हाला? तो 7 दिवस राहतो एवढा मोठा अतिरेकी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात. शिवाजी महाराजांनी जे रक्षण केलं आपल्याला स्वराज्यासाठी त्या किल्ल्यातून राहतो. या अतिक्रमणामध्येच हेच चालतंय का? हा प्रश्न विचारला त्यांना. गडावर अतिक्रमण झालं त्या 5-6 वर्षांपूर्वी हो बरोबर. हो बरोबर. मला उशीर कळालं. मी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे. मला वाईट वाटतंय मी का गेलो नाही विषयावर. माझी जबाबदारी मी स्वीकारतो. नाही, माझी जबाबदारी मी स्वीकारतो की मी हा विषय पूर्वीच घ्यायला पाहिजे होता, तो घेतला नाही. मी जबाबदारी पळून जाणारा माझं नेतृत्व नाहीये. हो माझी जबाबदारी होती, मी जायला पाहिजे होतं, मी गेलो नाही. मी खंत व्यक्त करतो. आणि दुसरं खंत व्यक्त करताना हे सांगतो, मला आनंद आहे की ज्या रायगड किल्ल्याचं ज्या शिवाजी महाराजांची राजधानी होती, ज्या शिवाजी महाराजांना छत्रपती संबोधलं गेलं, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची मेघडंबरी होती, जो पुतळा नव्हता, तो पुतळा ह्या संभाजी छत्रपतींनी सर्व शिवभक्तांनी बसवला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा थाटात सुरू केला, तो जगात पोचल्यास त्या रायगडचं संवर्धन जतन. आता मी विचार करणार आहे बाबा, मी विचार करणार आहे की पुढं नाही आता मी विचार करणार आहे. मी कंटाळून गेलो. मी स्वतः निघालो. तुम्ही सांगितलं ना. समजा बरं समजा दोन्ही बाबी आहेत. तुम्ही जर म्हटला असं तुम्हाला समजलंय म्हणून मी निघालोय. समजा तुम्ही सांगितलं तर तुम्हाला समजलंय तरी मी एक तिथं जातो शिवभक्त म्हणून. माझ्या घेऊन काल बोललोच नाही. घडलं विशाळगडवर, विशाळगडच्या पायथ्याला. मी मुळीच त्याचं समर्थन करत नाही. पण हे घडलं का ह्याचे कारण तर शोधायला पाहिजे. अनेक संघटना अनेक दशकापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करीत होते. 1.5 वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो. विशाळगडची परिस्थिती पाहिली. इतकी महाभयानक परिस्थिती तिथं आहे, आजही आहे. मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात. म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण लोक असतील. कतलखाना ओपनली चालायचा. बकरी कापणं असतील, कोंबड्या कापणं असतील, अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलंय. सरकारने अतिक्रमण केलंय त्याच्यात. माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे. किल्ला हा पुरातत्व खात्याचा. पुरातत्व खात्यात
एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते. प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं, ओके करून टाकलं 2002 ला. हे अतिक्रमण हे काढणार कोण? कोणाची जबाबदारी आहे? म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे. लगेच एक खो गाठला एका लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला. आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असा एक भ्रम तयार करून ठेवलेला आहे की न्याय प्रविष्ट विषय आहे. तर न्याय प्रविष्ट विषय हा 158 जे अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत, सरकारने सिद्ध केलेत आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे. या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहेत. बाकीच्यांना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे. खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून. कल्पेश पाटील एकच माणूस गेलाय. बाकीच्यांचं अतिक्रमण तुम्ही का काढलं नाही? माझा सरकारला अनेक प्रश्न आहे, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न आहे. तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल. घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला. मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही? हा माझा प्रश्न आहे. मला पुरोगामी शिकवतो एक माणूस इथला स्थानिक नेता, पालकमंत्री मला पुरोगामी शिकवतो. मला कोट करतो संभाजीराजे म्हणून. माझा प्रश्न येते ना की 1.5 वर्ष हा विषयच न्यायप्रविष्ट नसल्याने तुम्हाला कोणी सांगितलं न्यायप्रविष्ट विषय? मग आज परवानगी कशी मिळाली? म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं म्हणून तिने घेऊन टाकले का? बेजबाबदारपणाने पालकमंत्र्यांनी बोलून चालत आणि मला कोट करून, आणि तुम्ही पुरोगामित्व म्हणता. शाहू महाराजांचं पुरोगामित्व मला शिकू नये, मी त्यांच्या घराण्यात माझा जन्म झाला. भीमा कोरेगावचा ज्यावेळी संकट निर्माण झालं होतं, मी बोलणार आहे पार्लमेंटमध्ये, मी पार्लमेंटमध्ये संसदमध्ये बोललोय. शरद पवार साहेबांनी मी बोललोय. मत आहे तुम्ही मला विशाळगडला येऊनच का दिलं? काय येऊन दिलं मला प्रश्न? का परीक्षा बघितली तुम्ही? तुम्हाला द्यायचा होता ना निर्णय द्यायचा होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून आम्ही मुक्त करू, आम्ही अतिक्रमण काढू. का एवढं का माझी परीक्षा बघितली तुम्ही? काय शिवभक्तांची परीक्षा बघितली? राजे, ज्या पद्धतीने कोल्हापुरामध्ये दंगल घडली होती तशीच दंगल सदृश परिस्थिती तिथं निर्माण झाली होती. अनोळखी चेहरे होते, बहुतांश मिरज, सांगली, आटपाडी या भागाचे होते. म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला तिथं तशीच परिस्थिती निर्माण करायची होती का? प्रशासनाने याचं संशोधन करायला पाहिजे. प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे. आम्ही प्रामाणिकपणे तिथे गेलो होतो ना, मी प्रामाणिकपणे गेलो. मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या, शिवभक्त येणार आहेत. हा विषय आजचा नाही, हा विषय अनेक वर्षापासून चालू आहे. मी आलोय 1.5 वर्षातच. का परिस्थिती तुम्ही निर्माण करताय? तिने विचार करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा. वेळ होता त्यांच्या हातात. आंदोलन पुण्यापूर्वी मुख्यमंत्री किंवा पाटील यांची काही बोलणं झालं होतं का? तर अशी माहिती पुढे येते की मुख्यमंत्र्यांचं आपलं बोलणं करून दिलं होतं, तरी देखील हे आंदोलन पुढे गेलं. असं कोण म्हटलं? चर्चा सुरू आहे. ते ज्यांनी चर्चा केली त्यांनी मला सांगावं, मी बोलतो बघ. त्यामध्ये खरंच शिवभक्त होते का कोण बाहेरून आलेलं? हाच माझा मुद्दा आहे. मी त्याला समर्थन केलेलं नाहीये.
ह्याचा निश्चितपणाने त्याच्या खोलात त्यांनी जावं आणि खोलात जात असताना हे का घडलं, कशामुळे घडलं, ह्याला जबाबदार कोण आहे. प्रशासन हात वर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून. ही परिस्थितीच काय निर्माण झाली. तुम्ही काय केले, तुम्ही आत्मचिंतन करा ना. तुम्ही या 1.5 वर्षात का केलं नाही. आज तुम्ही हे देऊ शकता, आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता, मग हेच तुम्ही 1.5 वर्षात का केलं नाही. 12 वाजता जाणार. काय म्हटलं. का ही ज्या वेळेला घटना घडली विचार झाल्यावर त्यावेळेला हे आदेश त्यांना मला माहित नाही. मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही. किंबहुना प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही. पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होतं. घ्यायला पाहिजे होतं आज बोलतोय. पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. जर जसं जसं धनंजय म्हटले की पालकमंत्री ना जर हे माहित होतं ही परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते, मग त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का. सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघालो होता शाहूवाडी पोलीस स्टेशनला. निघालो आता इथूनच निघतो शाहूवाडी पोलीस स्टेशनला. नाही पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच. काय हा नाही हे बघा हे काम प्रशासनाचं आहे. शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती. शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं सुद्धा त्यांना गांभीर्य होतं. मग त्यांनी सिस्टम का लावली नाही. का सिस्टम लावली नाही. मी स्वतः तिथे येणार आहे. हीच मोठी बातमी. हेच मोठं ह्याच पॉईंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता. पण 12 वाजता जाणार. तुम्ही म्हणताय की शिवभक्तांचं आंदोलन मान्य आहे. शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंटमध्ये झाली नव्हती. ते मी सुरुवात केलेली. मला हे पूर्वगामी तो शिकवतात. मला एक प्रश्न विचारायचा आहे. एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता. अतिरेकी आहे. इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणण्याच्या तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे. एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठे विशाळगडवर किल्ल्यावर. त्यावेळी हे महाशय कुठे होते. त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं आणि मला शिकवतात पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घराण्यात शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगामित्व आहे मला पूर्णपणे माहित आहे. गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिलेत पुरातत्व खात्याच्या माध्यमातून. रांगणा जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं होतं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाहीत. माझ्या प्रयत्नात गडकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले हे ते दिसलं नाही. मग गडकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला नको. अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा. 1.5 वर्षापासून मी मागे त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्षात पालकमंत्रीत्व तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसलं नाही ते का. सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही. का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही.
जे तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं, सगळे शिवभक्त येणार आहेत, आक्रोश आहे शिवभक्तांच्या मध्ये, का तुम्ही यंत्रणा लावली नाही? आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त, कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे म्हणण्यापेक्षा बघायला लागलाय ना काय चाललंय आता विशाळगडवर. अहो, ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तारा राणींचं वास्तव्य होतं, अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची, आणि या विशाळगडवर असा गलिच्छपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता? तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढायला लागलं. अहो, तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः चिंतन करा. कुठनं पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाताना दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरचं नाव घेता आणि जातात तिसरीकडे. मला शिकून येते नाही आणि कोणी शिकून नये मला. मी प्रामाणिकपणाने करत आलेलो आहे, याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार. शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार हे संभाजी छत्रपती, तसंच चालणार. आणि म्हणून मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायच्या होत्या. अनेक वृत्तपत्रातनं सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काही बोललो ते बोललेच सगळे. आणि तुम्हाला काही विषय प्रश्न असतील तर आपण मला विचारा. शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंटमध्ये झाली नव्हती. ते मी सुरुवात केलेली. मला हे पुरोगामित्व शिकवतात. मला एक तर एक प्रश्न विचारायचा आहे. एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता, अतिरेकी आहे, इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणण्याच्या त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता, ही त्याची नोंद आहे. एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठे विशाळगडवर किल्ल्यावर. त्यावेळी हे महाशय कुठे होते? त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं. आणि मला शिकवतात पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घराण्यात, शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगामित्व आहे मला पूर्णपणे माहित आहे. गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले? तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिले पुरातत्व खात्याच्या माध्यमातून. रांगणा जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं होतं, हे 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाहीत. माझ्या प्रयत्नातून गडकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले, हे ते दिसलं नाही. मग गडकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला नको? अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा? 1.5 वर्षापासून मी मागे. त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्षात पालकमंत्रीत्व तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसलं नाही ते का? सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही? का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही? जे तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं, सगळे शिवभक्त येणार आहेत, आक्रोश आहे शिवभक्तांच्या मध्ये, का तुम्ही यंत्रणा लावली नाही? आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त, कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे म्हणण्यापेक्षा बघायला लागलाय ना काय चाललंय आता विशाळगडवर. अहो, ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तारा राणींचं वास्तव्य होतं,
अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची, आणि या विशाळगडवर असा गलिच्छपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता? तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढायला लागल्या. अहो, तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा. कुठनं पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाता मग दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरचं नाव घेता आणि जातात तिसरीकडे. मला शिकू नये तिने आणि कोणी शिकू नये मला. मी प्रामाणिकपणाने करत आलेले, याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार. शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार हे संभाजी छत्रपती, तसंच चालणार. आणि म्हणून मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायच्या होत्या. अनेक वृत्तपत्रातनं सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काही बोललो ते बोललेच सगळे. तरी तुम्हाला काही विषय प्रश्न असतील तर आपण मला विचारा. शाहू महाराजांची जयंती दिल्लीत पहिल्यांदा संसद भवन मध्ये जर कुणी सुरुवात केली असेल तर हा संभाजी छत्रपती आहे. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती ही संसद भवन मध्ये पार्लमेंट मध्ये झाली नव्हती. ते मी सुरुवात केलेली. मला हे पुरोगामित्व शिकवतात. मला एक तर एक प्रश्न विचारायचा आहे. एक यासीन भटकळ हा अतिरेकी होता, अतिरेकी आहे. इंडियन मुजाहिदीन संघटनेचा तो सदस्य आहे. जर्मन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे. 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे. प्रमुख म्हणण्याच्या तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा. हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे. एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठे विशाळगडवर किल्ल्यावर. त्यावेळी हे महाशय कुठे होते? त्यावेळी यांचं पुरोगामित्व लपलं होतं. आणि मला शिकवतात पुरोगामित्व काय. शाहू महाराजांच्या घराण्यात, शिवाजी महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झालाय आणि म्हणून मला काय पुरोगामित्व आहे मला पूर्णपणे माहित आहे. गडकोट किल्ल्यांचं मी प्रामाणिकपणाने काम करत आलोय आजपर्यंत. रायगड किल्ल्याचं आहे. तुम्ही किती गडकोट किल्ल्याला पैसे दिले? तो 5 कोटी रुपये मी विशाळगडला दिले पुरातत्व खात्याच्या माध्यमातून. रांगणा जिथं तारा राणींचं वास्तव्य तिथं होतं ते 5 कोटी सुद्धा कोणी दिले नाहीत. माझ्या प्रयत्नातून गडकोट किल्ल्याच्या पुरातत्व खात्याच्या माध्यमातून दिले, हे ते दिसलं नाही. मग गडकोट किल्ल्यांसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करायला नको? अतिक्रमण निघण्यासाठी माझा प्रयत्न नसावा? 1.5 वर्षापासून मी मागं आहे. त्यावेळी तुम्हाला 1.5 वर्षात पालकमंत्रीत्व तुम्ही असताना तुम्हाला किंबहुना आणि इथल्या नेत्यांना दिसून येते का? सरकारने सुद्धा का गांभीर्य घेतलं नाही? का प्रशासनाने गांभीर्य घेतलं नाही? जे तुम्हाला माहित होतं मी येणार आहे तिथं, सगळे शिवभक्त येणार आहेत, आक्रोश आहे शिवभक्तांच्या मध्ये, का तुम्ही यंत्रणा लावली नाही? आक्रोश दाखवणार आहे शिवभक्त, कारण का त्यांची जेन्युअनली तो अडचणीत आहे. अडचणीत आहे म्हणण्यापेक्षा बघायला लागलाय ना काय चाललंय विशाळगडवर. अहो, ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं, रक्षण केलं, स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या विशाळगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, तारा राणींचं वास्तव्य होतं. अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी आहे मराठ्यांची, आणि या विशाळगडवर असा गलिच्छपणा जो चालतो तुम्ही सहन करू शकता? तुम्ही म्हणता संभाजीराजांचं पुरोगामित्व काढायला लागल्या. अहो, तुम्ही स्वतः तुमचं पुरोगामित्व काय तुम्ही स्वतः आत्मचिंतन करा. कुठनं पैसे इकडे तिकडे गडबड केलेत आणि जाता मग दुसऱ्या महायुतीमध्ये आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरचं नाव घेता आणि जातात तिसरीकडे. मला शिकू नये तिने आणि कोणी शिकू नये मला. मी प्रामाणिकपणाने करत आलेले, याच्या पुढे सुद्धा प्रामाणिकपणाने करणार. शिवाजी महाराजांचं, शाहू महाराजांचा आदर्श घेऊन चालणार हे संभाजी छत्रपती, तसंच चालणार.
आणि म्हणून मला स्पष्ट तुमच्या पुढं त्या गोष्टी बोलायच्या होत्या. अनेक वृत्तपत्रातनं सगळ्यांनी माझ्याबद्दल जे मी काही बोललो ते बोललेच सगळे. आणि तुम्हाला काही विषय प्रश्न असतील तर आपण मला विचारा.